नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्या न्यूमरोलॉजी चॅनल मध्ये, जो की आपण 1 नंबर पासून 9 नंबर पर्यंत जी सिरीज चालू केली आहे अंकशास्त्राची, जी की न्यूमरोलॉजीची. त्यामध्ये आजचा व्हिडिओ आहे 2 नंबरचा. जे लोक 2 नंबर म्हणजे 2 तारखेला, 20 तारखेला, 11 तारखेला आणि 29 तारखेला जन्मलेले आहेत, त्यांचा शुभ अंक आहे 2 नंबर. तर आज आपण त्यांचं गुण वैशिष्ट्य, त्यांनी काय केलं पाहिजे, आरोग्याच्या तक्रारी काय आहेत, त्यांना काय काय प्रोटेक्शन वापरलं म्हणजे पाहिजे, किंवा काय काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे, ह्या गोष्टींचा आपण जरा अभ्यास करणार आहोत. तर ह्या लोकांचा ग्रह म्हणजे रिप्रेझेंट होतो चंद्राला, म्हणजे यांचा चंद्र हा ग्रह मानला जातो. तर ह्या लोकांनी काय केलं पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे व्यवसाय कुठला केला पाहिजे, आपण तेवढं पाहूया. यांनी नोकरी केलेली चांगली आहे की व्यवसाय केलेला चांगला आहे. ह्या लोकांनी यांना जॉब पण चांगला असतो आणि नोकरी पण चांगली असते. पण यांची एक गोष्ट अशी असते की हे लोक मूड स्विंग्स यांचे जास्त होतात, म्हणजे पल में माशा आणि पल में तमाशा असा यांचा स्वभाव असतो. म्हणजे इतक्यात काहीतरी यांचा मूड एकदम छान असतो आणि इतक्यात त्यांचा मूड एकदम नर्वस सिस्टीमला जातो. त्यामुळे या लोकांनी जॉब करण्यामध्ये यांना थोड्याशा अडचणी निर्माण कराव्या लागतात. कारण बॉसचं प्रेशर असलं, कोणाचं वरच्या हेडचं, अधिकाऱ्यांचं प्रेशर असलं की हे लोक थोडेसे नाराज होतात. त्यामुळे हे लोक नोकरीमध्ये जास्त काळ टिकत नाही. काही लोक असे असतात की जे स्वतःला फार गरज आहे, आपल्याला त्याची फार गरज आहे म्हणून टिकतात. काही लोक तितके त्या पद्धतीने नोकरीमध्ये टिकत नाही. बरं, यांनी व्यवसाय काय केला पाहिजे? यांनी लिक्विडचा, म्हणजे कुठलाही लिक्विड असेल, दूध व्यवसाय, पनीर म्हणजे व्हाईट दूध, दही, पनीर याचा व्यवसाय केला तर यांच्यासाठी खूप चांगला असतो. यांनी नोकरी कुठली केली पाहिजे? यांनी कुठल्याही डेअरी प्रोडक्शन असेल, IT इंजिनियर असेल, ह्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था असतात याच्यावरती यांनी जॉब केला तरी यांच्यासाठी खूप चांगला असतो. आता यांच्यासाठी वाईट काळ काय असतो? तर यांचा पौर्णिमेच्या आधी यांना 4 दिवस आणि पौर्णिमेच्या यांच्या नंतर 4 दिवस यांचा मूड स्विंग असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या काळात ह्या लोकांनी काळजी घ्यायची असते. याचं कारण, सायंटिफिक कारण असं आहे की जशी पौर्णिमा आली की जशी समुद्राला ओहोटी येते, तसं यांच्या मनाला पण थोडासा त्रास होतो. त्यामुळे त्यांनी त्या काळात त्याची काळजी घ्यायची असते. आता दुसरी गोष्ट अशी आहे, यांचा शुभ अंक काय आहे? 2 नंबरचा शुभ अंक जसा 1 आहे, 5 आहे, यांना 3 अंक पण फार शुभ आहे, 7 नंबर पण यांचा शुभ आहे. तर हे नंबर यांचे शुभ असतात. यांना 9 अंक, 4 अंकापासून यांनी थोडंसं लांब राहिलं पाहिजे. यांचा 8 अंक हे ह्या 3 नंबर पासून त्यांनी थोडंसं लांब राहिलं पाहिजे, कारण यांच्यासाठी ते अँटी नंबर्स आहे. आता यांचा कलर कोणता शुभ आहे आपण ते पाहूया. यांच्यासाठी सगळ्यात उत्तम कलर म्हणजे पांढरा कलर, त्याच्यानंतर येतो येलो कलर, त्याच्यानंतर येतो ग्रीन कलर, याच्यानंतर गोल्डन सोनेरी म्हणजे गोल्डन जो पीच कलर मध्ये तो एक कलर येतो गोल्डन, तो एक कलर यांच्यासाठी खूप छान असतो. तर या कलरच्या त्यांनी आपल्या जर व्यवसाय असेल किंवा आपलं जर जॉब असेल तर हे म्हणजे रोजच्या रुटीन मध्ये आपल्या हे कलर ठेवले पाहिजे. बरं, आता अनलकी कलर कुठला आहे? यांच्यासाठी ऑरेंज, ब्लॅक कलर आणि यांच्यासाठी करडा, म्हणजे आपण काय म्हणू स्काय करडा कलर यांच्यासाठी खूप अनलकी कलर आहे. त्यामुळे हे कलर त्यांनी शक्यतो अवॉइड केले पाहिजे. आता यांनी जॉब करताना काय घ्यायची काळजी? आपले जर यांचा स्वभाव थोडासा चंचल किंवा मूड स्विंग असल्यामुळे यांनी कणखर बनलं पाहिजे. यांनी चांदीच्या ग्लासातून पाणी पिणं यांच्यासाठी खूप चांगलं पाहिजे. यांनी त्यांचं मन स्ट्रॉंग होतं, यांची बुद्धी तल्लख होते, यांचं स्टेबिलिटीला चांगलं हे होतं. यांना सर्दी खासीचा जास्त त्रास असतो, कोल्ड कप खासी याचा जास्त त्रास असतो. चांदीच्या ग्लासातून हे जर पाणी पिले त्यांचं आरोग्य उत्तम राहतं. त्यामुळे यांना करिअरमध्ये पण चांगली उन्नती मिळते, यांना पैसा येण्याचे सोर्स वाढतात. त्यामुळे यांना खूप मोठा उपाय म्हणून चांदीच्या ग्लासामध्ये पाणी पिलं पाहिजे. बरं, चांदीचा ग्लास प्रत्येकाकडे नसेल तर छोटासा चांदीचा चोकोर घेऊन स्टीलच्या ग्लासामध्ये, काचेच्या ग्लासामध्ये ठेवून जर पाणी पिलं तरीच यांना चालेल. आता यांनी सगळ्यात जास्त करिअरमध्ये उन्नती होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर यांनी सगळ्यात जास्त उन्नती होण्यासाठी यांच्या करिअरमध्ये आईची सेवा केली पाहिजे, कारण चंद्र हा आईला कारग्रह आहे. त्यामुळं आईची सेवा करणं यांच्यासाठी खूप बेटर राहील. यांनी आईची सेवा केली की यांना आपोआप मार्ग सुटतील आणि करिअरमध्ये यांना उन्नती होईल. यांनी अवॉइड करायची गोष्ट अशी आहे की इमोशन्स धरू नये, कुठल्या गोष्टीच्या इमोशन्सला तारा देऊ नये.
यामुळे काय होतात, हे कशामध्ये अडकून पडत नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये यांचा इमोशनल टच राहिला तर हे लोकांना थोडंसं त्या इमोशन्स पासून मागे यायला त्रास होतो. त्यामुळे त्यांनी इमोशन्स कुठल्याही गोष्टीशी, घराशी, याच्याशी ठेवू नये. म्हणजे वर्क प्लेसमध्ये असताना कुठल्याशी ठेवू नये, म्हणजे याचा त्रास यांना होणार नाही. घर घेतात तर त्याचा लकी अंक किंवा त्याच्यासाठी यांना शुभ अंक काय पाहिजे, 5 आणि 6 यांच्यासाठी अत्यंत शुभ अंक आहे. यांनी मोबाईलचा नंबर पण त्यातलाच घ्यावा. यांनी यांच्या गाडीचा नंबर पण त्या गोष्टीतच म्हणजे 5 आणि 6 मध्ये घेतला पाहिजे. यांनी आता यांची जेव्हा प्रगती होते, यांची प्रगती फार लवकर होते आणि फार लवकर कमी पण याच्यामध्ये येऊ शकते. त्या दोन्ही गोष्टी यांच्या बरोबर घडतात. त्यामुळे यांनी घ्यायची काळजी काय आहे, स्टेबल राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये. कारण हे लोक स्टेबल नसतात. आज सकाळी उठले तर यांचा मूड खूप छान असतो, संध्याकाळी हे म्हटले तर खूप कोमजलेले असतात. त्यामुळे यांना स्टेबल राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. ह्या लोकांनी आपल्या स्वतःकडे व्यायामाकडे लक्ष द्यावं. कारण त्यांचं असं असतं, यांना कफ आणि कोल्ड आणि छातीचे जे आजार असतात ते पटकन होतात. यांना विकनेस पटकन येतो. त्यामुळे पाण्याची बॉडी असल्यामुळे, चंद्र असल्यामुळे, पाण्याची शीतलता बॉडी असल्यामुळे यांचं लवकर विकनेस येणं, यांना कोल्ड होणं, ह्या गोष्टी होतात. त्यामुळे त्यांनी त्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. यांची प्रगती होण्याचा काळ कुठला असतो, 19 ते 30 पर्यंत हे लोक सेटल झालेले असतात. कारण तो लवकर त्यांचा ग्रोथ होण्याचा टायमिंग असतो आणि लवकर खाली येण्याचा पण टायमिंग असतो. आता हे सगळं मॅटर करतं प्रत्येकाच्या पत्रिकेवर, प्रत्येकाचा बर्थ चार्ट पाहून. असं नाहीये की तुमची 2 तारीख आहे आणि मग तुमचं प्रगती लवकर होणार आहे. आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं कारण पण आहे तसं, ते लोशो ग्रिड मध्ये तसं असायला पाहिजे. आता याच्यानंतर यांनी जो प्रेड आहे यांचा लकी प्रेड म्हणजे जो की वर्ष कुठला आहे, तर अँटी वर्ष असेल तर त्यावेळेस त्यांनी थोडंसं कर्ज प्रकरण याच्यापासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे. त्याच्यामुळं थोडंसं काही त्यांना त्रास होत नाही, मानसिकदृष्ट्या प्रबळ राहतात आणि स्टेबल राहतात. लग्न करताना यांनी फार विचार करून लग्न केलं पाहिजे. कारण यांची फसवणूक लय पटकन होते. कारण काय होतं की यांना इमोशनल असतात ना, अटॅच असतात. त्यामुळे इमोशनल मध्ये पडतात आणि कर्ज म्हणजे आपल्या लग्न प्रकरणामध्ये सुद्धा हे थोडासा तोटाच करून घेतात स्वतःचा, किंवा थोडंसं नुकसानच करून घेतात. त्यामुळे याची पण अवेअरनेस मध्ये राहिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत 2 नंबर वाल्यांच्या. याच्यामध्ये अजून काही त्यांनी केलं पाहिजे, तर यांनी पांढरे कपडे घालणं, पांढरं दान देणं. म्हणजे पांढरं काय द्यायचं की सफेद काही पण तुम्ही तांदूळ देऊ शकता, सफेद काहीतरी चांदीचा छोटासा चकोर देऊ शकता, आईची सेवा करू शकता. याने तुमच्या याच्यामध्ये ग्रोथ होणार आहे. हे तुमचे उपाय आहेत, तुम्ही करायचे ते केल्याने तुमच्या याच्यामध्ये प्रगती होणार आहे. तर हे होती सगळी 2 नंबरची शुभांक आणि भाग्यांकाची माहिती. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन गोष्टी घेऊ 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्या न्यूमरोलॉजी चॅनल सगळ्यांबरोबर शेअर करा. तुम्हाला काही कंटेंट आवडत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवू, नवीन व्हिडिओ बनवू. आणि तुम्हाला काही आवडत नसेल तेही कमेंटमध्ये करून सांगा. येणारा व्हिडिओ आपण घेऊन येतोय लवकर. तोपर्यंत तुम्हाला नमस्कार.